नमस्कार, मी सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर मध्ये खूप स्वागत. मित्रांनो, खरबूज पिकाचा 12 दिवस कंप्लीट झालेला बॉबी व्हरायटीचा प्लॉट व्हिडिओ दुसरा. या ठिकाणी नॉर्मली फुटवा थंडीच्या हिशोबाने खात व्यवस्थापन करून ही नॉर्मल तोडा आपल्याला स्प्राउटिंग थोडीशी अडचण जात आहे. पण त्या ठिकाणी आता आपण इथं 13-40-13 त्याच्या सोबतच आपल्याला अॅमिनो असं कॉम्बिनेशन द्यायचं आहे आणि सोबत कॅल्शियम देखील द्यायचं आहे. कॅल्शियम कशासाठी, तर कॅल्शियम हे आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी जर का भरून काढली तरी आपल्याला पावडरी मिल्ड्यू साठी पुढे येणाऱ्या येऊ देत नाही. कॅल्शियमची डिफिशियन्सी आपल्या प्लॉट मध्ये नसली तर बऱ्यापैकी भुर्रीसाठी आपला प्लॉट प्रिव्हेंट राहतो. त्याच्यासाठी म्हणून एक कॉम्बिनेशन 13-40-13 3 ते 4 किलो 1 एकर क्षेत्रासाठी, सोबत अमिनो 500 ग्राम आणि सोबत 500 ग्राम चिलेटेड कॅल्शियम असं कॉम्बिनेशन आम्ही आता याला देत आहोत. याच्याने बऱ्यापैकी आपल्याला प्लॉट मध्ये फुटवाही झालेला भेटेल, पानांची काळुंकी त्या प्रकारची दिसेल आणि अमिनोमुळे देखील काळुंकी आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि पेशीच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आपल्याला मदत करतं आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढे पावडरी असेल किंवा डम्पिंग ऑफ सारख्या समस्येला आपल्याला त्याचा फायदा होतो. आणखीन एक विषय, जीएसपी कंपनीचे PCT हे डम्पिंग ऑफ होऊ नये 100 ml 200 लिटर पाण्यामधून त्याच्या सोबतच आपल्याला 19-19 3 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो 3 ते 4 किलो 1 एकर क्षेत्रासाठी असं ड्रिप ऍप्लिकेशन द्यायचं आहे. जेणेकरून PCT मधले जे 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक आहे त्याचा फायदा आपल्याला बऱ्यापैकी स्टीम वरती कुठल्याही प्रकारची कीड लागत नाही आणि त्यामधल्या थायरम या घटकामुळे मर या रोगावरती त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा दिसून येतो. म्हणून साठी आपण PCT हे औषध त्या ठिकाणी घेणार आहोत. या प्रकारे आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि पुढे मित्रांनो, जैविक पद्धतीमध्ये जर तुम्ही यायचा गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की कन्सर्ट बॅक्टेरिया, ज्यामध्ये कॉम्बिनेशन मधल्या बऱ्याच बॅक्टेरिया आहेत, त्या जमिनीतलं उपलब्ध घटक अपटेक करण्यासाठी काम करतात. मायक्रोबची वाढ आपल्या म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ आपल्या मुळांच्या कक्षेत होते आणि त्या अनुषंगाने तुमचा फॉस्फरस, तुमचा नायट्रोजन आणि तुमचा पोटॅश उचलला जातो. म्हणून कन्सर्ट बॅक्टेरिया सोबत गुळ आणि त्याच ठिकाणी फुलविक ऍसिड 500 ग्राम असं कॉम्बिनेशन आपण ड्रिपद्वारे द्या अथवा त्याची ड्रिचिंग देखील आपण करू शकता, जेणेकरून त्याचा देखील आपल्याला चांगला फायदा फुटवा करून घेण्यासाठी होईल. त्याचबरोबर या खरबूज पिकामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. पण आता ही सिरीज आहे, त्या अनुषंगाने या सिरीजच्या हिशोबाने आपण कॉम्बिनेशन तुम्हाला देत जाऊ. तसं तुम्ही काम करत चला, बऱ्यापैकी त्याचा चांगला आपल्याला रिझल्ट नक्कीच मिळेल. तर त्या ठिकाणी आता पुढे आपल्याला फुटवा झाल्यानंतर सेटिंग वरती कसं काम करायचं ते आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या 8 दिवसानंतर त्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तुर्तात येथेच थांबूया, भेटू नवीन व्हिडिओमध्ये.